सो गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात सगळे? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज आपण कामाची सुरुवात खूप उशिरा केली आहे. मित्रांनो, खूप आळस भरलाय आज. काय सांगू तुम्हाला, वाजलेत किती दाखवू, 1:14 आणि आत्ताशी आपण एक फर्स्ट ट्रिप घेऊन घरातनं निघायला आपल्याला लागली. पहिली ट्रिप सीवूडची आणि ड्रॉप केलं. आणि मित्रांनो, आलो CNGच्या लाईनीमध्ये. 4 लाईन CNG आहे, तरी पण CNG भरून घेतोय. त्याचं कारण असं आहे, कारण आता इकडनं जिथे पण नेक्स्ट ट्रिप घेऊन जाईल तिथे CNG भरावं लागेल. 2 कांडी कमी होईल. परत CNG साठी पळा, त्यापेक्षा आता CNG भरून ठेवतो. रात्रभर टेन्शन नाही, डायरेक्ट उद्या सकाळी निघताना भरायचं CNG. त्यामुळे असा विचार आहे, किंवा रात्री भरून ठेवायचा, कारण उद्या गुरुवार आहे. उद्या आपल्याला मंदिरात जावं लागेल. त्यामुळे आज आहे बुधवार आणि आपल्या कामाची सुरुवात, ब्लॉगची सुरुवात करतोय आपण सीवूडमधनं. काल मी 2 गोष्टी आपल्या, जसं तुम्हाला सांगतोय, आपल्या ब्लॉगमध्ये 2 गोष्टीला आपल्या पासिंगची प्रोसेस चालू केली आहे. काल इन्शुरन्स आणि GPS हे 2 मोठ्या गोष्टी केल्या. आता उद्या टॅक्स आणि आपली फाईन आहे थोडीफार, ती क्लिअर करायचं, म्हणजे आपल्याकडनं सगळं राहिलं. मग पासिंगची प्रोसेस राहील फक्त, मग त्या प्रोसेससाठी लागायचं आहे. तो असा काय सगळा विषय आहे. तर चला बघूया आता. मी आज एजंटला फोन केलेला, काय फोन रिसिव्ह नाही केला त्याने. तर बघू, ज्याच्या थ्रू आलाय त्याला सांगितलंय, तर मेड बी 2-3 दिवसामध्ये ती प्रोसेस व्हायला पाहिजे सगळी. प्लीज स्वामींच्या कृपेने ती प्रोसेस लवकर होऊ दे आणि लवकर, कारण आपल्याला नंतर जायचं आहे ट्रिपवर थोडंसं बाहेर फॅमिलीसोबत. त्यामुळे पासिंग ही पूर्ण करून घ्यायची आपल्याला आता. त्या लवकरात लवकर होईल तेवढं चांगलं आहे. तर असं काही नियोजन आहे माझं. तर चला बघूया आता काय होतंय काय नाही, तुम्हाला अपडेट देतो या ह्याच्यामध्ये. तर भेटूया थोड्या वेळात. CNG भरतो आणि मग नेक्स्ट ट्रिप कुठली लागते ती सांगतो तुम्हाला. आपला पूर्ण कार्यक्रम सेट आहे, त्या पट्ट्यातच काम करायचं. आपण कार्यक्रम हलवायचा नाही आपला. त्यामुळे आता चला. एवढी गरमी वाढली आहे मित्रांनो, खतरनाक. रात्री तर हवाच चालत नाही आहे, इतकी गरमी झाली आहे खतरनाक. आपल्याकडे AC नाही आहे घरी, त्याच्यामुळे तर अजून त्रास होतोय. भयानक गरमी आहे, भयानक. लिटरली काल म्हणजे काय सांगू तुम्हाला, हालत खराब झाली. झोप पण नाही झाली, त्याच्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला. आणि आता तर आपण रेंटच्या घरात राहतोय, त्यामुळे AC वगैरे पण फिट करू शकत नाही. तर असं सगळं आहे. चला बघूया आता काय होतं काय नाही, तुम्हाला पण अपडेट देतो. थोडं गरमीने डोकंच चालणं बंद झालंय खरं सांगायचं तर मित्रांनो. तर इकडनं जर इंटरसिटी वगैरे लागली ना तर बरं होऊन जाईल, पुण्याची वगैरे. कारण आपला ऑलरेडी अर्धा दिवस गेलाय, कारण खूप वेळ झाला आज निघायला. इंटरसिटी वगैरे लागली ना तर आज चांगला धंदा होईल आपला. स्वामी प्लीज इंटरसिटी लागू दे आता. इकडनं आपल्याला लागते इंटरसिटी सीवूडमधनं. तर बघूया कसं काय, जे काय होईल इंटरसिटी लोकल जे काय होईल, पण 90% इंटरसिटी लागली पाहिजे. तर जरा म्हणजे असं थोडंसं कोमजलेलं मन असताना मध्ये असं फुलून येईल थोडंसं, नाही का. गरमीने आधीच हालत खराब आहे. आणि मित्रांनो, उन्हात तर गाडीमध्ये AC ला पण एवढा फरक पडत नाही. आता सावलीत उभं आहे म्हणून एकदम स्ट्रॉंग AC लागते, स्ट्रॉंग AC लागते. तर बघूया आता कसं काय, तुम्हाला देतो अपडेट पुढे. आणि हा गाडी का पुढे घेत नाही मला तेच कळत नाही. घेतली बाबा. नंतर मग आहे ना, पेट्रोलवर चालवण्यापेक्षा मी आता खाली दिसलं, इथं पण गर्दी असते मित्रांनो. 3-4 गाड्या दिसल्या, म्हटलं चला भरून घेऊ. परत कुठं वेळ घालवता, इथं 2-2 गाड्या लागतात. 1-2 आता 3 गाड्यात नंतर आपलाच नंबर. आता ज्या लागल्यात त्याच्यानंतर 1 नंबर जाईल, त्यानंतर आपलाच नंबर आहे, टेन्शन नाही. वॉशरूमला पण जायचं होतं, म्हटलं CNG भरू, तोपर्यंत वॉशरूमला पण जाऊन येऊ. दोन्ही कार्यक्रम होऊन जाईल आपले एकाच ह्याच्यात, टाईम नाही जाणार आपला. तर चला CNG भरूया आणि मग भेटूया. बघूया कुठला ट्रिप भेटते. तर गाईज, आलोय आपण ठाण्यामध्ये. जो पट्टा पकडला होता त्याच पट्ट्यातली ट्रिप भेटली मित्रांनो. पण खूप वेळ थांबावं लागलं तिकडे. ट्रिप काय सीवूडमध्ये वाजतच नव्हती, त्यामुळे जी आली ठाण्याची उचलली. एक एअरपोर्टची उचलली होती, एक ठाण्याची. म्हटलं एअरपोर्टला जाऊन दुपारी थांबावं लागतं, त्यामुळे ठाण्यात येऊ आणि ठाण्यात नाही येऊ. तर त्यांनी स्टॉप ॲड केला, तर 40-50 रुपये एक्स्ट्रा भेटले आपल्याला. आणि आता आलो आहे आपण ठाणा वेस्टला. बऱ्याच बुकिंग पडत होत्या साऊथ बॉम्बेच्या, पण उचलल्या नाही मी, कारण म्हटलं परत तिकडनं पण आता जी पण बुकिंग येईल 3:45 तर झालेत. जी पण बुकिंग येईल तर उचलायची आहे, कारण काम खूप स्लो झालं आहे आपलं. उशिरा निघून पण 675 रुपये 2 तास.
नाही परवडणार. 2 तासला कमीत कमी 800 वगैरे असते ना, 800-900 रुपये. त्या दिवशी आपल्याला 3 तासाचे 900 रुपये. नाही नसते परवडली आपल्याला, म्हणून मी उचलली नाही. ठीक आहे, चला वाट बघूया आता चांगल्या ट्रिपची. इकडनं आता 3:45 तर वाजलेत मित्रांनो. काय डोकं चालत नाही माझं. काय करायचं. माटुंगा ईस्ट उठलो, बोराई, माटुंगा, 13, 5, 18, 15. प्रायोरिटी आली माटुंगा तर उचलूया आपण. चला माटुंगाची वगैरे भेटली तर तिकडनं लगेच आपल्याला वाशीवर फेकेल. वाशीवरनं रिटर्न जाऊ शकतो. बघूया कसं काय होतं नियोजन. थोडंसं उशिरा निघालं ना तर थोडं डोकं चालणं बंद झालं. काय माहिती का, या टायमात आता काम करायची सवय नाही आपल्याला मॉर्निंगची, त्याच्यामुळे हा हे तुटलं आहे. पण आज किती उशीर झाला तरी टार्गेट पूर्ण करायचं आहे मित्रांनो. बघूया कसं काय होतं, काय कन्फर्म नाही आहे. पण बघूया, जास्तीत जास्त अर्निंग करून घरी जायचं आहे आपण आज. कारण 2 दिवसात पासिंगचे पैसे जमा करायचे 10 जणी उद्यामध्ये. लेट्स बघूया कसं काय होतं आहे. तुम्हाला अपडेट देतोच. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच की काय होतं, आपण ठरवतो ते होतं की नाही होत. गोराई यार प्रायोरिटीमध्ये वाज. चल 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 चल, उचला पाहिजे होती. क्लिक केली असती तर आली असती. 1 तास दाखवत होता, 500 रुपये भेटले असते. 1600 रुपयाच्या समथिंग झाली असती. तिकडनं परत ठाणा वगैरे फेकलं असतं तरी झालं असतं. लालच. चला बघूया, चांगली ट्रिप घेऊन निघूया आता इकडनं. वाट बघूया चांगल्या ट्रिपची. सो गाईज, फायनली जे तुम्हाला पाहिजे ते नक्कीच भेटतं. कारण कोई भी चीज को पूरे शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने की कोशिश करती है. तो वही हुआ अभी मेरे साथ गाईज. झालंय असं की आपल्याला लागली आहे मित्रांनो सातपुरा MIDC जी इंटरसिटी, म्हणजे सापुतारा, सातपुरा नाही सापुतारा, जी आहे नाशिकमध्ये. नाशिकपासून आय थिंक 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे ते. तर ट्रिप तर उचलली आहे मी. म्हटलं चला इंटरसिटी सोडायची नाही. आणि तिकडनं नाशिकवरनं पण लागेल आपल्याला 6, 7, 8, 9, 9:30 नाही लागली तरी नाशिकमध्ये झोपणार रात्री. सकाळी उठून बुकिंग घेऊन येणार असं प्लॅनिंग आहे माझं. तर लेट्स सी बघूया. मी आता थोडंसं हिशोब करत होतो, तेवढ्यातच बुकिंग लागली. म्हटलं चला जायचं आहे आपल्याला. कारण मी लोकलला राहून पण माझा बिझनेस तेवढा झाला नसता, त्यामुळे उचलली बुकिंग. आणि रातोरात जर तिथनं बुकिंग लागली आपल्याला तर सोन्याहून पिवळं होऊन जाईल आपला आजचा दिवस. डायरेक्ट रातोरात घरी जायचं. उद्या दुपारनंतर गाडी काढली असतं तरी परवडेल. नाशिकमध्ये येऊन झोपायच्याच आहे. पण 99% बुकिंग लागेल रात्री. कारण सापुतारामधून नाशिकला 25 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. 25 मी चेक करतो आधी किती आहे ते, आणि मग हे करतो. चला पहिलं बुकिंग बघतो किती किलोमीटर आहे काय आहे ते. कारण सापुताराला आपण गेलो नव्हता, आता एक्सप्लोर झालं असतं. चला चेक करतो 2 मिनिटात किती किलोमीटर आहे. तर गाईज पोचलोय आपण मित्रांनो नाशिकला. मित्रांनो जस्ट ड्रॉप झालाय कस्टमर. आपण केलंय जिंजर हॉटेल नाशिकला ड्रॉप. आणि रस्त्याची कामं बघा कशी चाललेत. महाकुंभची तयारी चालू आहे मित्रांनो. ही सगळी खतरनाक रस्त्याची कामं चालू आहेत. आता आपली परीक्षा आहे रिटर्न ट्रिपची. रिटर्न ट्रिप पड मला. रिटर्न ट्रिप लवकर पड. कारण लवकर घरी जाऊन जेवण करून झोपायचं मित्रांनो. वाजलेत काय माहिती आहे का आता तुम्हाला. आय थिंक आपण इथं जेवलं बरं राहील असं मला वाटतंय. तर जाऊया आपण मुंबई नाका साईडला. हा बघा थांबतोय का बघा. नाशिककर काय तुम्ही पण पुणेकरांसारखं वागायला लागले. बाहेरच्या गाड्या बघितल्या ना की घंटा कोण थांबत नाही, अजिबात थांबत नाही किंवा रिस्पेक्ट नाही जर आपण. चला आता जाऊया कुठेतरी. पहिलं तरी फ्रेश व्हायचंय, वॉशरूमला जायचंय. सगळ्यात पहिलं गाडी मी 2 होल्ड घेतले. एक CNG साठी, आणि कस्टमर इतका नॉर्थ तामिळनाडूचा होता. तर इतका गप्पा मारत आलो मित्रांनो, घसा दुखायला लागला माझा.
आणि इंग्लिशमध्ये बोलत 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 आलोय. आपण पण इंग्लिशमध्ये बोललो त्याच्याशी, त्यामुळे त्याला पण कम्फर्टेबल झालं. आणि जशी बुकिंग उचलली तो ॲबडा करायला लागला, म्हणजे तमिळमध्ये बोलत होता. तर मला काय कळलं नाही, मग मी इंग्लिशमध्ये बोललो त्याच्याशी. तर इंग्लिशमध्ये बोललो तर तो थोडा कम्फर्टेबल झाला, मग माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलायला लागला. तर इथे थांबूया सुसू करायला आणि मग बोलतो तुम्हाला काय झालं माझ्याबरोबर. आजचं एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करतो. चला, इथं गाडी लावायला जागा भेटतो ते फक्त. हा, इथं आहे गाडी लावायला जागा. सुसू करून घेऊया इथे. चला. तर गाईज, आपल्या देवाने आपलं ऐकलंय मित्रांनो. फायनली रिटर्न ट्रिप इज गॉट मॅन. भेटली. मी इतकं टेन्शन मध्ये आलो होतो, काय बोलणार. 5 मिनिटावर लोकेशन आहे. पहिलं कस्टमरला घेतो. बोलणं पण झालंय, लेडीज आहे त्यामुळे जेन्युइन बुकिंग आहे, काय टेन्शन नाही. आणि जाऊया कस्टमरला पिक करून ड्रॉप करूया. ठाण्याचीच बुकिंग आहे त्यामुळे ते पण टेन्शन नाही. घराच्या जवळची बुकिंग भेटली आपल्याला. मेन रिटर्न बुकिंग भेटणं ही महत्वाची गोष्ट आहे आणि ती भेटली आपल्याला. तर चला जाऊया, कस्टमरला पिक करूया आणि ड्रॉप करूया ठाण्याला. चला.